तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश मधला ग्रामर मधला टेन्स ह्या पाठातील अतिशय महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत, जे की बरेच विद्यार्थी टेन्स पूर्ण येऊनही बरेच विद्यार्थी त्यामध्ये चुका करतात आणि तो भाग कोणता पहा. लक्ष द्या. हिअर आर 4 सेंटेन्सेस. 4 वाक्य दिलेली आहेत. लुक ॲट ईच अँड एव्हरी सेंटेन्स वर्ब. प्रत्येक वाक्यातील वर्ब कडे पहा. काय फरक आहे तुमच्या लक्षात येईल. पहिला फिनिश, दुसरा फिनिशेस. या ठिकाणी ईएस हा प्रत्यय लागलेला आहे. तिसऱ्या वाक्यात प्लीज, इथे यस प्रत्यय लागलेला आहे आणि चौथ्या वाक्यात प्ले यालाही काही प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे वाक्याचा फर्स्ट सेंटेन्स आणि फोर्थ सेंटेन्स त्याला काही प्रत्यय लागलेला नाही. आणि या ठिकाणी इथे एक सफिक्स लागलेला आहे आणि इथे एक सफिक्स लागलेला आहे. मग असं का झालेलं आहे. वाक्यातील टेन्स तर सेम आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे, पण त्यांच्यामध्ये का यस किंवा का ईएस लागलेला आहे किंवा इथं काहीच का लागलं नाही. तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे क्रियापदांचा व्हर्बला केव्हा यस लावायचं, केव्हा ईएस लावायचं आणि केव्हा काहीच का लागत नाही, हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तो आज आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. आपण क्रियापदाला यस किंवा ईएस का लागतं त्याचा रूल्स पाहूया आणि केव्हा लागतो. पहा, क्रियापदाला यस किंवा ईएस हा फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच लागतो. तर त्यासाठी नियम दिलाय पहा बोर्डवर तुमच्यासाठी. जर दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असेल, तर त्या वाक्यातील व्हर्बला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो, अन्यथा कोणताही प्रत्यय लागत नाही. मग आता तुम्हाला कन्फ्युजन पडला असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय. तर पहा, एकूण इंग्रजीमध्ये 3 पर्सन आहेत. एक फर्स्ट पर्सन, दुसरा सेकंड पर्सन आणि तिसरा आहे तो थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे कोण, जो बोलतो तो फर्स्ट पर्सन. आता मी तुमच्याशी बोलत आहे, मी झालो फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे ज्याला बोललं जातं तो. आता मी तुम्हाला बोलत आहे, इट मे बी यू सेकंड पर्सन, तुम्ही सेकंड पर्सन असू शकाल. आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, ज्याच्या विषयी बोललं जातं ते. आता उदाहरणामध्ये मी या ठिकाणी जॉन विषयी बोलत आहे, तर जॉन हा काय झाला, थर्ड पर्सन. मी बोलायला मी फर्स्ट पर्सन, तुम्हाला बोलायला तुम्ही सेकंड पर्सन, आणि मी जॉन विषयी बोलत असेल तर जॉन हा त्या वाक्यातील झाला थर्ड पर्सन. ज्याच्या विषयी बोललं जातं तो असतो थर्ड पर्सन. पण नुसतं थर्ड पर्सन असं चालणार नाही, तर त्याबरोबर थर्ड सिंग्युलर असायला पाहिजे, एकवचनीच असायला पाहिजे, अनेक वचनी असून चालणार नाही. तर उदाहरणामध्ये इथे जॉन दिलेला आहे, जॉन हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून इथे क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. पण असं जर म्हणलं बॉईज, बॉईज सिंग, तर बॉईज हा थर्ड पर्सन आहे, पण बॉईज थर्ड पर्सन एकवचनी नाही, तो कसा आहे, प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. म्हणून त्या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस कोणताच प्रत्यय लागत नाही. म्हणून फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरच क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, नाहीतर कोणताही प्रत्यय लागत नाही. आता थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते असतात, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितले हे तर असतातच, पण या व्यतिरिक्त आणखी सब्जेक्ट असतात. पहा, ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे. शी, इट, बॉय एकवचनी आहे म्हणून सिंग्युलर. इथे बॉय झाला असतं तर ते थर्ड पर्सन आहे, पण काय आहे, प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. गर्ल, त्यानंतर रोहित, फादर, टायगर एक्सेट्रा, हे एवढे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. शक्यतो अजूनही थर्ड पर्सन सिंग्युलर असू शकतात. त्यामध्ये थर्ड पर्सन लक्षात आलं, ज्याच्याविषयी बोललं जातं ते थर्ड पर्सन. मग आता पहा, आपण एक्झाम्पल तुम्हाला बोर्डवर दिलेले आहे, जॉन सिंग्स. बघा, जॉन हा मी बोलत आहे फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकत आहात सेकंड पर्सन, आणि मी ज्याच्याविषयी बोलत आहे तो कोण, जॉन. म्हणून जॉन थर्ड पर्सन आणि एकटाच आहे, म्हणून इथे क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर पहा, शी स्पीक्स, त्या ठिकाणी शी ही थर्ड पर्सन सिंग्युलरच आहे, म्हणून क्रियापदाला यस लागले. आता पहा, तिसरं वाक्य पाहिलं, दे वॉक, या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस हा कोणताही प्रत्यय लागला नाही. त्याचं कारण काय, कारण दे हे थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुषी सर्वनाम आहे, पण ते सिंग्युलर नाही, तर ते कसं आहे,
प्लुरल आहे, अनेक वचनी आहे, म्हणून त्या वाक्यातील क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागणार नाही. त्यानंतर पाहिलं आय रीड, इथे एक एक्झाम्पल दिले पण फोर्थ एक्झाम्पल. आय हे सिंगुलर आहे पण ते थर्ड पर्सन नाही. आय आणि वी हे कसे आहे, फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, म्हणून आय हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, म्हणून त्याच्या समोर येणाऱ्या क्रियापदाला सुद्धा यस किंवा ईएस हा प्रत्यय लागलेला नाही. तर तुम्हाला समजलं असेल, इथे यस लागलेला आहे, इथे यस लागलेला आहे, इथं काहीच लागलं नाही, इथं काहीच लागलं नाही. आता इथं पहा व्हॉइस अनेक वचने आहे, म्हणून इथे यस किंवा ईएस लागलं नाही. समजलं? तर मग आता पहा या ठिकाणी आणखी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला. शी कॅच, आता शी थर्ड पर्सन आहे, मग इथे कॅच काय लागेल, ईएस प्रत्यय लागेल. मग पाहता तुमच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण झाला असेल, इथं यस प्रत्यय लावला, इथे यस लावला, पण इथं ईएस प्रत्यय का आला? तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे. थर्ड पर्सन सिंगुलर असल्यास यस घ्या किंवा ईएस दोन्हीपैकी घ्या असं सांगितलं जातं, पण यस कधी घ्यायचं आणि ईएस कधी घ्यायचं ते आता आपण पाहूया. यस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं, यस प्रत्यय कधी लावायचा आणि ईएस प्रत्यय कधी लावायचा ते आता आपण पाहूया. पहिले तुम्हाला नियम दिलेला आहे, जेव्हा क्रियापदाचे म्हणजे वर्बचे शेवटचे अक्षर काय असेल, यस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स, ओ, झड इत्यादी पैकी असेल शेवटचं अक्षर, तर त्या क्रियापदाला ईएस प्रत्यय लावायचा. आणि इत्यादी पैकी नसेल, दुसरा कोणताही असेल तर क्रियापदाला यस हा प्रत्यय लावायचा. पण कधी लावायचा, करता हा थर्ड पर्सन सिंगुलर असेल तरच. आपला पुढचा पॉइंट चला, करता थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर यस कधी लावायचा आणि यस कधी लावायचा. समजलं रूल्स? मग आता पहा एक्झाम्पल मध्ये, संजना कॅचेस क्रिमिनल्स. इथं पहा क्रियापदाचं शेवटचं अक्षर काय लिहिलं आहे, पहा कॅच, इथं पुश. चला आपण सगळे बोल व्यवस्थित पहा, संजना कॅच क्रिमिनल्स. आता पहा संजना थर्ड पर्सन सिंगुलर आहे, मी बोलत आहे मी फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकत आहात सेकंड पर्सन, आणि मी संजना बद्दल बोलत आहे, तर संजना काय झाली, थर्ड पर्सन सिंगुलर. मग पहा थर्ड पर्सन सिंगुलर आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स चालू आहे आपला, म्हणून क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो एवढं कळलं थर्ड पर्सन सिंगुलर वरून. मग यस लागतो का ईएस लागतो हे आपला पॉइंट चालू आहे. तर या ठिकाणी क्रियापदाचं शेवटचं अक्षर आहे सीएच. मग पहा क्रियापदाचं शेवटचं अक्षर सीएच असेल तर काय लागेल, चांगले ईएस हा प्रत्यय लागणार, म्हणून इथं क्रियापदाला ईएस हा प्रत्यय लागला. मग आता पहा दुसरा पॉइंट पहा, माय फ्रेंड पुश मी. आता पहा या ठिकाणी माय फ्रेंड हा थर्ड पर्सन सिंगुलर आहे का, अगोदर कन्फर्म करून घ्यायचा. मी बोलत आहे मी फर्स्ट पर्सन, तुम्ही मला बोलत आहे तुम्ही सेकंड पर्सन, आणि मी माय फ्रेंड माझ्या मित्राबद्दल बोलत आहे, म्हणून तो थर्ड पर्सन आणि सिंगुलर आहे, म्हणून यस किंवा ईएस लागणार हे कन्फर्म. मग इथे यस लावायचं का ईएस लावायचं हा महत्त्वाचा पॉइंट आहे. मग त्यासाठी त्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर पहा, इथे क्रियापदाचे शेवटचे अक्षर आहेत एस एच, म्हणून पहा एस एच आलेला आहे, म्हणून क्रियापदाला कोणता प्रत्यय लागणार, इथं ईएस हा प्रत्यय लागणार. त्यानंतर तिसरं सेंटेन्स पहा, त्या ठिकाणी ही, आता आपल्याला ही माहित आहे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे आणि सिंगुलर आहे, मग इथे क्रियापदाला यस लावायचं का ईएस लावायचं हे पाहूया. इथे डबल एस आलेला आहे, म्हणून इथं सुद्धा क्रियापदाला काय लागणार, ईएस प्रत्यय लागणार. त्यानंतर पहा चौथं वाक्य, शी थर्ड पर्सन सिंगुलर आहे, आपल्याला कळायला यस किंवा ईएस लावायचं, यस किंवा ईएस दोन्हीपैकी. थर्ड पर्सन लक्षात ठेवा, थर्ड पर्सन सिंगुलर आपल्याला काय सांगतं, यस किंवा ईएस ह्या दोन्हीपैकी कोणते एक लावा. पण यस लावायचं का ईएस लावायचं हे कोण सांगतं, त्या वाक्यातील क्रियापदाचे शेवटचे अक्षर. बघा इथे सीएच होतं म्हणून ईएस लागलं, एसएच होतं म्हणून ईएस लागलं, डबल एस होतं म्हणून ईएस लागलं. आता इथं शेवटी ओ आहे म्हणून काय लागणार, पहा ओ असेल तरी पण ईएसच लागणार, म्हणून थर्ड पर्सन सिंगुलर असल्यामुळे शेवटी ओ आल्यामुळे इथे ईएस प्रत्यय लागला. आता पाचवं सेंटेन्स पहा, अजय स्विम. आता पहा अजय थर्ड पर्सन आहे आणि सिंगुलरच आहे, मी बोलत आहे मी फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकत आहात सेकंड पर्सन, मी अजय बद्दल बोलत आहे, अजय थर्ड पर्सन आणि तो एकटाच आहे सिंगुलर,
मग आता इथे थर्ड पर्सन सिंगुलर आहे, आपल्या लक्षात आलं यस किंवा यस दोन्हीपैकी एक लावायचे. मग यस लावायचं का ईएस लावायचं ते आपल्याला कशावरून कळणार, क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावरून. पहा इथे शेवटचा अक्षर काय आहे, यम आहे. मुख्यपैकी आहे का नाही, म्हणून या ठिकाणी यम असल्यामुळं फक्त क्रियापदाला इथं प्रत्यय घ्यायला लागेल यस. समजलं, यस कधी लागेल आणि यस कधी लागेल, तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.